गेली 3 वर्षे दुरुस्तीच्या छायेखाली बंद ठेवण्यात आलेल्या आंबेत सावित्री पुलावर प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून अखेर या पुलाची दुरुस्ती पिलानी कंपनीकडून यशस्वी केली। मात्र पूल सुरू होताच अवघ्या महिन्याभरातच या पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न मोठ्या ऐरणीवर आला। नुकताच काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या वाळू व्यावसायिकांच्या हजारो ब्रासने भरलेल्या बार्जेस याच पुलाखालून जात असल्याने पुलाला पुन्हा धोका निर्माण होण्याची भीती निर्माण झाल्याने अखेर मनसेचे महाराष्ट्र राज्याचे रस्ते साधन आस्थापनेचे उपाध्यक्ष अमित शिंदे यांनी या पुलाची पाहणी केली। यावेळी संबंधित विभागाची भेट घेत सुरू असलेला अनागोंदी प्रकार थांबवण्यात यावा, अन्यथा मनसे स्टाईलने याचे उत्तर देऊ असा इशारा अमित शिंदे यांनी दिला आहे। त्यामुळे प्रशासन आता कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे। यावेळी मनसेचे अनेक पदाधिकारी देखील उपस्थित होते। आपल्याला कल्पना असेल की हा जो पूल आहे गेले 2.5 ते 3 वर्ष हा पूल कम्प्लिटली बंद होता आणि त्याचं कारण प्रामुख्याने हे बार्जेसच होते। तरी पण मनसेच्या पाठपुराव्यामुळे हा ब्रिज ऑक्टोबर महिन्यात ओपन झाला। आपण जर बघाल तर या पुलासाठी आणि या पुलाच्या दुरुस्तीसाठी 30 ते 35 कोटी खर्च झालेला आहे आणि ब्रिज जेव्हा बंद होता तेव्हा इकडचे जे स्थानिक असतील, व्यापारी असतील किंवा हा जर आपल्याला माहिती असेल तर हा 2 जिल्ह्यांना जोडणारा पूल आहे आणि रत्नागिरी जिल्हा जो आहे आणि रायगड जिल्हा या जिल्ह्याला जोडणारा हा पूल आहे आणि त्यामुळे काय झालेलं की म्हणजे इकडचे स्थानिक असतील किंवा व्यापारी असतील हे अक्षरशः गेले 3-4 वर्ष त्यांचा व्यापार ठप्प झाल्यामुळे देशोधडीला लागलेले आणि त्यानंतर बऱ्याच कष्टानंतर स्थानिकांचा पाठपुरावा असेल, मनसेचा पाठपुरावा असेल, त्यानंतर हा ब्रिज 30-35 कोटी रुपये खर्च झाला, सुरुवात करण्यात आला खर्च करून आणि त्यानंतर आता पुन्हा इथे धोका निर्माण झाला आहे कारण की 800 ते 1000 मेट्रिक टनचे बार्जेस जे आहेत ते पुलाखालनं जात आहेत आणि अवैधरित्या इथे वाहतूक सुरू आहे। त्याचप्रमाणे जर आपण बघाल तर इथे पुढेच चेकपोस्ट आहे। 20 टनाची वाहन जायला परवानगी आहे इकडे, पण 20 टनापेक्षा पण अधिक क्षमतेची जी वाहनं आहेत किंवा वजनाची वाहनं तिथून जात आहेत। मग अशा वेळेला या पुलाला म्हणजे मला असं वाटतंय की प्रशासनाने सुपारी घेतली आहे का इकडे की या पुलाचा एकदम खेळखंडोबा करून टाकायचा, पुलाची वाट लावून टाकायची। आपण बघाल तर काही वर्षांपूर्वी सावित्री पूल जो मुंबई गोवा हायवेवरती आहे तो पूल पडला होता आणि तिथे त्याच्यामुळे एसटी असेल ती वाहून गेली होती आणि वाहने वाहून गेली होती, नागरी मृत्युमुखी पडले होते आणि तीच घटना मला वाटतं प्रशासन वाट बघते का इकडे परत रिपीट होण्याची। करेक्ट। तर मला प्रशासनाला, महाराष्ट्र राज्य सरकारला माझा विनंती आहे की लवकरात लवकर हे जे अवैध प्रकार सुरू आहेत हे थांबवा, नाही तर महाराष्ट्र सेना आपल्या पद्धतीने उत्तर देईल। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवसत्ता टाइम्स साठी गणेश महाप्रळकर, म्हसळा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।